सई तू आप्पांना खोटं बोलून इथे आली. इट्स इम्प्रूव्हमेंट. आता घाबरत नाही तू त्यांना? मी का घाबरू त्यांना? माझे आजोबा आहेत ते, मला का भीती वाटेल? पण नचिकेत तू घाबरतोस ना आप्पांना? हा मी का घाबरू? माझे ग्रँडफादर इन लॉ होणार ना ते. यू डोंट बिलीव्ह मी? हातच मागतो आता त्यांच्या समोर तुझा. अच्छा आप्पा चिकेत तू ना माती करतोस. तू जा बघू इथून. ए नाही आधी तू आतमध्ये जा, मग मी जाईन. नाही तू जा. तू जा. तुला काय झालं? तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या आधीच घरातल्यांना स्वातंत्र्य गमवावं लागेल असं दिसतंय. आता कांगारू आणि केतकरांचं युद्ध पेटणार. काय गे सई, तू या कांगारूच्या अंगणात काय करतेस? मी सांगतो, ती तुमच्या मेन गेट मधूनच येणार होती, बट कॅट क्रॉस झाली. त्याचा काय संबंध आहे? म्हणजे मांजर क्रॉस झाली ना, तुमच्या इंडियन कल्चर मध्ये बोलतात असं, मांजर क्रॉस झाली की इट्स अ बॅड ओमेन. काय बोलतात त्याला? अपशकुनी. हा अरे अपशकुन नाही, अपशकुन. तेच ते. सो सई माझ्या गेट मधून आली. सो ॲट दॅट टाइम आय वॉज वॉटरिंग द प्लांट्स. मग ती मला भेटली. मग आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. टू बी प्रिसाइज 12 सेकंड्स आम्ही गप्पा मारल्या आणि मग ती तुम्हाला दिसली. हो का? काय बोलत होता? इंडिपेंडन्स डेच्या फ्लॅग होस्टिंग साठी इन्व्हाइट केलंय तिने मला. हो हो हो. काय ग सई, म्हणजे तू आपल्या बंगल्याच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येत असताना तुला मांजर आडवं गेलं, बरोबर? हो बरोबर. आणि म्हणून मग तू या कांगारूच्या प्रवेशद्वारातून आत आलीस, बरोबर? हो बरोबर आप्पा. मग ह्या कांगारूशी तू काही वेळ बोललीस, बरोबर? हो बरोबर. नाही, ह्या सगळ्या घटनाक्रमाला साधारणपणे अगदी किरकोळ असाच वेळ लागला असेल, पण उरलेल्या 2 तासाचं काय, त्याचा हिशेब लागत नाही अजून. आप्पा माझी ना एक शाळेतली मैत्रीण आहे, इथेच राहते आपल्या गृहसंकुलात. तिचं काय? ती ना टाळेबंदीत गावाला गेली होती. खूप दिवसांनी मला आज अचानक भेटली. ती कालच गावाहून परत आली आहे. मग तिच्याशी बोलत बसले आणि वेळ कसा गेला ना आप्पा कळलंच नाही मला. तिच्याकडे ना आप्पा भ्रमणध्वनी नाहीये, त्यामुळे खूप दिवसात ना आमचं बोलणंच झालं नव्हतं. आणि आज नेमका मी माझा भ्रमणध्वनी आपल्या घरी विसरले, त्यामुळे तुम्हाला सांगायचं राहून गेलं आप्पा. भ्रमणध्वनी घरी विसरले एवढं सांगून तू मोकळी झालीस, पण इथे आमच्या जीवाला घोर लागला, त्याचं काय? आप्पा मला क्षमा करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. परत नाही होणार आप्पा. माझ्या या वागण्यासाठी तुम्हाला जी शिक्षा द्यायची ना ती मला मान्य आहे. नाही, शिक्षा देण्या इतकी तू काही आता लहान नाही आहेस. चिन्मयानंदासारखी तुझं आता लग्न होईल. हो, मोठी झाली खूप. एवढ्या मोठ्या मुलीला कोणी शिक्षा नाही करत, म्हणजे हे काही नाही करणार तुला. चल का साई? थांब जरा, मी तुला शिक्षा देणार नाहीये, पण आज काय झालं ते तुला कळलं असेलच. काय? आपल्या बरोबर आपला भ्रमणध्वनी नाही, त्यामुळे आपलं काही बिघडत नाही हे कळलं असेलच तुला. कारण आज कुठे होता तो तुझ्या बरोबर? येत्या गणेशोत्सवापर्यंत तुझ्या भ्रमणध्वनीला तू जरा विश्रांती दे. म्हणजे बाहेर गेल्यानंतर आपल्याला उशीर होतोय हे घरच्यांना आपण कळवलं नाही, हे आठवणीत राहील, लक्षात असू दे. चला आता घरी चला, नाहीतर हे कांगारू आडवं जाईल. चला.
इज हॉरेबल. आमची लव्ह स्टोरी 2 स्टेप पुढे जाते, 1 स्टेप मागे येते. म्हणजे काय भाई, काय झालं? प्रोग्रेसच होत नाही. हिटलर येतो मध्ये मध्ये. भाई तो मध्ये मध्ये यायलाच जन्माला आलाय, म्हणून बोललो तुला वहिनीला घे आणि पळून जा सिडनीला. ते आम्ही नाही करू शकत, म्हणून तर फ्रस्ट्रेशन होतं मला. भाई नेमकं काय झालं भाई? सई इथे आली तेव्हा शी फॉरगॉट मोबाईल, म्हणून रिचाचे मला 54 मिस कॉल्स आणि 39 मेसेजेस आले अलर्ट करण्यासाठी, आणि आय डिडंट सी देम. म्हणून आपण सईला पनिश केलं. काय शिक्षा दिली? हेच की फ्यू डेज तिने फोन नाही यूज करायचा. खरंच जाम मोठी शिक्षा दिली आहे. आता आम्ही कम्युनिकेट कसं करणार? तिला मी एव्हरी नाईट गुड नाईट मेसेजेस कसे सेंड करणार? हा हा भाई, हा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते म्हणतात ना, जागतिक काय त्या लेवलचा प्रॉब्लेम आहे. रोज रात्री भाई सई वहिनीला गुड नाईटचा मेसेज कसा पाठवणार? हे शट अप डेक्स, जोक्स क्रॅक करू नको. आय एम वरीड अबाउट हर. आपण जे खोटं बोलले म्हणून शी मस्ट बी फिलिंग गिल्टी. कशावरून? आज फुल डे मध्ये एकदा पण विंडो मध्ये आली नाही ती. फिकर नॉट ना भाई, एक दिवस असा येईल ना, वहिनी हिटलर समोर खिडकीतच काय तुझ्या घरात येईल आणि हिटलर काहीच करू शकणार नाही. आय होप दॅट डे कम्स व्हेरी सून. भाई उद्याच तुला चान्स आहे. उद्या सकाळी तुला झेंडा वंदनसाठी जायचंय हिटलरच्या अंगणात. तिकडे टेचात झेंडा ऊंचा रहे हमारा हे गाणं बोल. देशभक्तीचं गाणं बोललास की हिटलर खुश. डेक्स, इट इज नॉट दॅट इझी. रे भाई तू टेन्शन नको ना घेऊ. अरे आपली भारत माता आणि तुझी ऑस्ट्रेलिया माता दोघीही तुला मदत करतील हिटलरला बाटलीत उतरवायला. वा 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 वा, आज आमचं कार्ट छान शुभ्र कपडे घालून बसलंय. छान दिसतोय ना मी बाबा. हो, पण काही सांडू नकोस कपड्यांवर, नाहीतर खराब होतील ते. आई तू नेहमी मला हेच का सांगतेस? बरं आता तिकडे झेंडावंदन सुरू होईल तेव्हा नीट उभा राहा. हं? सुप्रभात. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे तुलाही खूप खूप शुभेच्छा. हो, एकदम स्पष्ट मराठीत बोललास. उच्चार स्पष्ट असले तरी भावनांचं काय? तुम्ही सगळे जण एका परदेशी नागरिकाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा कसल्या देताय? अहो आज चांगल्या दिवशी उगाच वाद नको. चिन्मयानंद इकडे वाट बघतोय. हो. तुम्ही झेंडावंदन करता का? हो करतो करतो. हा. चला चला चला. हो हो, आवड ठेवाई. हा. अप्पा हे बघितलं ना हा, सजावट? वा, छान झालंय, छान झालंय. सगळे उभे राहिले का? हो. भारत माता की जय. जय हिंद. चिन्मयानंदा, आता म्हण बरं तुझं ते देशभक्तीपर गीत. हो हो काकू. चला. हा. हा सुरू करा. हा. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवतेच अन धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. धन्यवाद. वा 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 वा. अप्पा बघ,
वा वा वा, अरे ह्या आप्पा केतकरांचा नातू शोभतोय बर का. बरं येतो मी. आमच्या शाळेचं पण संगणकावर झेंडावंदन होणार आहे. हो हो हो, पळ पळ पळ. मला पण माझं देशप्रेम व्यक्त करायचं. 2 वाक्य बोलू? हो हो म्हण की. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. अहो संस्कृत आहे ना हे. हो अगदी शुद्ध उच्चार होते आज तुझे. आंतरजालावर आपली 2 सुभाषितांच्या ओळी शोधून काढल्या आणि घोकून दिल्या पोपटासारख्या. पण याचा अर्थ काय हे माहितीये का तुला कांगारू? नसेलच, मला खात्री आहे त्याची. श्री रामचंद्र त्यांच्या ब्रदरला लक्ष्मणला बोलले, लंका सोन्याची असली तरी पण मला आवडत नाही. बिकॉज जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी म्हणजे देश. हे हेवन पेक्षा म्हणजे स्वर्गापेक्षा ग्रेट असतं, महान असतं. वा 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 वा. चला चला आज चला आता खायला. म्हणजे आपण झेंडावंदन झाल्याशिवाय खात नाही कधी, पण आता खायला काही हरकत नाही, कारण आपल्या पोटातल्या कावळ्यांनी सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. काय बाई पोह्याची तयारी केलेली आहे. नचिकेत तू पण ये रे पोहे खायला. आज आमच्या बरोबर झेंडावंदन केलंस ना, आता बरोबर नाश्ता करूया. आणि हे बघ आज किती खुश आहेत. अहो असं काय करताय? परदेशात पाडलेला मुलगा संस्कृत सुभाषित म्हणतोय आणि आपल्या तिरंग्याला अगदी मनोभावे नमस्कार करतोय. हे बघून तुमचं ऊर अगदी आनंदाने भरून आला असेल, मला खात्री आहे अगदी. चला आता द्या ते पोहे गिळायला. नचिकेतला पण येऊ दे ना. आता काय तुम्हाला सहीनिशी लिहून देऊ का? आज आपला सण आहे, त्यामुळे मला कोणालाही दुखवायचं नाहीये. आप्पा ते गृहसंकुलाचं थोडं काम होतं, आम्ही दोघं जाऊन येऊ का पटकन? चला 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 आपण जाऊ सगळं घेऊ. किती प्रेमाने खातोय नाही वाढलेलं. आयतं मिळाल्यानंतर खाणारच ना. वाढू का रे अजून थोडे? माझ्या ताटलीतले पोहे संपून साधारणपणे 300 वर्ष झाली आहेत, पण एका शब्दाने तुम्ही मला विचारत नाही आहात. अहो गेली 49 वर्ष आणि 7 महिने तुम्ही खाताच आहात मी केलेलं. हा कधीतरी येतो, एकटाच असतो बिचारा, म्हणून विचारलं. एक मिनिट देवकी, म्हणजे तुमच्या मॅरेजला आता 50 इयर्स कम्प्लीट होणार, हाफ सेंचुरी. हो ना रे, इतकी वर्ष मी सहन करते हे मला. आणि मग तुम्ही तुमची 50th अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली पाहिजे. हे बघ, आम्ही काय साजरं करायचं हे तू ठरवू नकोस. मी फक्त सजेस्ट केलं. कांगारूंचे सल्ले घेण्याची वाईट वेळ आमच्यावर अजून आलेली नाहीये. पण सपोज कधी आली तर मी बघते. नमस्कार. हो हो त्यांचंच घर आहे. कधी? बर बर, हो नक्की. मी लिहून घेते हा जरा. हा सांगता का? बरं बरं. हा नमस्कार. कुणाचा दूरध्वनी होता? अहो युवा भारत प्रेरणा संस्थेतून दूरध्वनी होता. अहो त्यांनी विचारलंय
की आज दुपारी 3 वाजता स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांना तुम्ही देशप्रेम या विषयावर व्याख्यान द्याल का? हो हो, अवश्य. अहो, ही युवा भारत प्रेरणा संस्था अतिशय जुनी आहे आणि हा विषय सुद्धा अगदी माझ्या जिव्हाळ्याचा आहे. भारतातल्या स्वदेशी तरुणांना देशभक्तीपर 4 शब्द सांगायला मला नक्कीच आवडेल. सभागृहाचा पत्ता दिलाय ना? अहो, आपल्या सईचा अभ्यासक्रम आहे ना, तसं तुम्हाला हे व्याख्यान आंतरजालावर द्यायचंय. काय? अहो, तुम्हाला संगणकाच्या समोर बसून व्याख्यान द्यायचंय. त्यांचे मोठे मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील. खूप गर्दी असेल संगणकावर. अहो, एवढी मोठी संधी आहे म्हणून मी तुमच्या वतीने होकार देऊ नाही टाकला. अहो, पण आपल्याकडे ह्या सगळ्या सोयी कुठं आहेत? अहो, पण नचिकेतकडे आहे ना. रोज सई जाते की नाही संगणकावर बसायला, तसे आज तुम्ही जा. हे बघा, सगळं लिहून घेतलंय मी. नचिकेत सगळी व्यवस्था करेल ना? काय रे, करशील ना? ऑफकोर्स, अतिथी देवो भव. तुम्ही 2:30 पर्यंत माझ्या घरी या. की मी सगळं सेटअप करून ठेवतो. याचे डिटेल्स दे मला. हा, हे बघ, हा कागद आहे. हे करून दे. हार्ड. हा घे. ओके, ग्रेट. पोहे छान झाले होते. हो ना? हॅपी इंडिपेंडन्स डे वन्स अगेन. आज केवळ तुमच्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मला त्या परदेशी कांगारूकडे जावं लागतंय. अहो, नका जाऊ, मग कळवून टाकू त्यांना तसं. नको नको, मी दिलेला शब्द कधीच मोडत नाही, लक्षात असू दे. हो हो. एव्हरीथिंग मस्ट बी प्रॉपर फॉर हिटलर. आता त्याच्यावरून चिडेल परत. भाई, तुला एवढं मन लावून काम करताना पहिल्यांदाच बघतोय. हिटलर समोर शायनिंग मारायची पूर्ण तयारी केली आहे. मग करायला पाहिजे. आफ्टर ऑल सईचा ग्रँडपा आहे तो. तो इम्प्रेस झाला तर आमच्या लाईफ मध्ये काहीतरी होऊ शकतं. ए भाई, पण तो फक्त स्वतःवरच खुश होतो, बाकी कोणावर खुश होत नाही. कळलं काय? निगेटिव्ह बोलू नको. इट्स ऑलरेडी 2:30 नाउ. ही विल बी हिअर एनी मोमेंट. अरे अप्पा, या या या. हे घ्या. सण आहे ना आज, म्हणून इंडियन स्टाईल मध्ये तुमचं स्वागत केलं. सण या शब्दाचा नीट उच्चार सुद्धा करता येत नाही आणि आमचे सण साजरे करतोय हा. नाईलाज नसता तर इथं मी आलोच नसतो. केवळ देशप्रेमाबद्दलच्या व्याख्यानाला नकार देणं हे माझ्या तत्वात बसत नाही, म्हणून केवळ तुझ्या घरात पाऊल टाकतोय. कायम लक्षात असू देत. अप्पा चिल, तुम्ही इथे आला. आय एम रिअली हॅपी. तुला एक्सप्लेनेशन नाही विचारलं मी, तुम्ही कशाला देताय? प्लीज कम इन. या, बसा इथे. देवकीला बोलून मुद्दाम तुमच्या घरामधली स्वदेशी बेडशीट घेऊन आलोय, so that you don't have to touch my chair. बसा. And please feel at home, if possible, of course.